कसं आहे तुम्ही सगळे? काय झाली आहे ऑलरेडी सकाळची 9:15 वाजतात. सो आजचा दिवसाचा जरा प्लॅन असा आहे की आता ॲक्च्युली बाहेर शॉपिंगला जायचा विचार आहे. कारण की मंगळागौरीचा कार्यक्रम आहे तिथं मंगळवारी, त्याच्यासाठी थोडीशी लागणारी शॉपिंग करायची. जमलं तर मी थोडीशी करेन, बट लेट्स. सो आता आपण असं आहे की आजच्या दिवसामध्ये ना मला वाटतं की कामं बरीच आहेत, पण आता ती कशी आटपायची ती नाही कळत. 5 वाजता माझी ट्युशन आहे, नाश्ता जेवण सगळं आटपून निघायचं. सो आम्ही जरा वेळ होणार आहे, बट ठीक आहे, वी विल मॅनेज. सो आता मी गॅसवर पाणी तापवायला ठेवलं. सकाळी मी आज नेहमीपेक्षा लवकर उठले. तो एक महत्त्वाची गोष्ट, रोज मी 8ला उठायला लागले होते मागच्या आठवड्याभरापासून, कारण की माझ्या नवऱ्याचं ऑफिस तो घरून काम करतो. त्याने असं व्हायला लागलं होतं ना की मला 8 वाजता उठायला लागलं होतं. 8 वाजेपर्यंत एरवी माझं फरशी पुसून पोळ्या भाजी करणं होत होतं आणि आता मी उठत सुद्धा नव्हते. सो आज मी ठरवलंच की थोडं तरी काम ना नेहमीपेक्षा लवकर उठायचं. मग माझं 8ला नाही, आज 7ला उठले आणि खरंच माझी सकाळची बरीचशी कामं झाली. लादी पुसणं, चहा घेणं, केर दादी पुसणं, केर बाहेर ठेवणं, खूप म्हणजे जरा काहीतरी फरक पडला. त्यामुळे सकाळचं उठणं कधीही चांगलं गेलं. एखाद दिवस उशिरा उठणं, 2 दिवस उशिरा उठणं ठीक आहे, पण ही जी सवय लागली ना खूप अवघड होऊन दिसतं. तुम्हाला दाखवते मी बाहेर आमच्याकडे वातावरण कसं आहे. जरा ढगाळ वातावरण आहे. सो आता मी जर बाहेर गेले तर नक्कीच बाहेर मी तुम्हाला दाखवून मी काय करते, कशी शॉपिंग करते. आम्ही गाडीवर बाहेर जात होतो. पहिल्यांदा गाडीवर ब्लॉग शूट करायचा प्रयत्न केला आहे. बाहेर पाऊस चालू होता त्यामुळे थोडा अंधार होता. मग स्ट्रीट लाईटच्या उजेडात बऱ्यापैकी शूट करायचा प्रयत्न केला. पोचलो आम्ही डीमार्टमध्ये. ही डीमार्टची पार्किंग आहे. पावसामुळे सगळीकडे पाणी झालं होतं. कुठेही अशी जागा नव्हती की तिथे गाडी, सगळीकडे घाण, चिखल आणि पाणी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसं की तुम्ही बघताय सकाळची वेळ आहे. जरा 12 वाजले नाही, पण 12 वाजणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता चालू आहे पावसाळा, त्यामुळं सगळ्यांसारखा आमचा पण एक प्रॉब्लेम झाला आहे की कपडे काही वाळतच नाही आहेत. सो म्हणून आम्ही घरात कुठेही कपडे वाळू नव्हतो. आणि पावसाळ्याभर माझं लग्नाच्या आधी हेच असायचं. सो आता जरा 1-2 गोष्टी, बारीक सारी गोष्टी घ्यायला जायचे बाहेर, तर तेव्हा तुम्ही पण माझ्यासोबत नक्की असणार. सध्या जरा सर्दी, ताप, जरा साथ चालू आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे. सो बाहेरचं वातावरण जरा शांत आहे. पाऊस सकाळी चालू होता रिमझिम, पण तो थांबला आहे सध्या आणि आभाळ खूप आलेला आहे. सो असं नाही की पाऊस थांबला आहे म्हणजे पडणार नाही, पाऊस पडणारच. सो आता मी थोड्या वेळाने बाहेर निघेन, जरा नाश्ता पाणी. म्हणजे आज उपवास आहे, आज एकादशी असल्यामुळे दर 15 दिवसाला येते ती एकादशी आहे. सो त्याचं खाण्यापिण्याचं बघून जरा थोड्या वेळाने मी बाहेर जाईन, तेव्हा तुम्ही पण माझ्यासोबत नक्की या. आता आपण जातो आहे लिफ्टमध्ये खाली. ॲक्च्युली खाण्यापिणं झालं आणि आज सगळ्यांचा उपवास आहे, माझा नाही आहे, पण आता एकट्यासाठी करायचा आहे तो कंटाळा, म्हणून मी पण उपवासाचंच खाल्लं आहे. सो मी जरा खाली चालले चक्कर मारायला आणि मग दूध पिशवी मग पुढचं पुढे. ही मी लिफ्टमध्ये आली, थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे
बाहेर जायच्या आधी मी थोडीशी चक्रही मारल्या तर तुम्हाला दाखवते मी नेमके कुठे चक्र मारते. ही आहे आमच्या पार्किंगची जागा. सो या पार्किंगमध्ये बराच मोठा स्पेस आहे. जसं की मी इथून सुरू करते आणि अशी मी चालत जाते. तर तुम्ही बघा कुठपर्यंत मी चालत जाते. असे रोज चक्र आम्ही रोज मारत असते. तर आज खास तुम्हाला मी ही आहेत माझ्या ट्युशनची काही मुलं. हे आमच्या घराजवळ सुपर मार्केट, जिथे मी एक दोन गोष्टी घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळची वेळ होती. हे त्याच्या आजूबाजूची जागा आहे. इथे फळं मिळतात आणि इथे बाजूला इडलीचं पीठ आणि लाडू वगैरे असं काही ठेवलं होतं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर अशा प्रकारे मी आता खाली गेले होते आणि खालून मी जरा वॉक करून आले. ॲक्च्युली मला गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी रोज रात्री जेवणानंतर खाली फिरायला जाते. सो तशी मी आत्ता गेले होते, आत्ता आले. सो दिवसभराच्या सगळ्या घडामोडी तुम्ही बघितल्याच असतील. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं जितकं प्रेम आहे तितक्या लवकरच मी एक एक पाऊल पुढे जाऊ शकते. धन्यवाद.